ठाणेकरांच्या मनात एक आक्रोश आहे. मला विचारलं तुम्ही सगळे एकत्र कसे काय आले? दरोडेखोराला पकडायला सगळ्या गाव एकत्र येतं तसं आमचं झालं. काय आहेत आमच्यात मतभेद आहेत, मतभेद नाहीत असं मी म्हणत नाही, पण जेव्हा गाव वाचवायचं असतं ना तेव्हा तू कोण आणि मी कोण नाही, पहिला दरोडेखोराला टिकवायचं. या शहरातला गब्बर सिंग पहिल्याला आपल्याला थांबवावा लागेल तर हे शहर वाचणार आहे. तो गब्बर सिंग कोण हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको. संपूर्ण गावाला आग लागली आहे, पाणी कुठनं आणणार? विक्रांत चव्हाणनी विचारलं ते बरोबर आहे. इतके वर्ष ठाणे महानगरपालिका आहे तुमच्या हातात, एक साधं धरण नाही दिलं तुम्ही. धरण या महिला भगिनी उभ्या आहेत ना, तुमची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, 2002 साली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे पाणी प्रश्न सोडवायचा. भास्कर जाधव साहेब, पद्मसिंह पाटील हे तेव्हा इरिगेशन मिनिस्टर होते, त्यांचे आणि माझे संबंध आपल्याला माहिती आहेत. मुंबईच्या नावावर असलेलं शाही धरण एका मागणीवरती त्यांनी ठाण्याच्या नावावर केलं. सगळं झालं, टेंडरची प्रक्रिया झाली, 450 कोटी रुपयाला ते धरण बांधलं जाईल असं शासनाने सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने ते पैसे द्यावेत, आम्ही ते धरण बांधून देतो, इथपर्यंत सगळं गेलं. पण टेंडर कोण काढणार याच्यावरती ते धरणच नाकारलं. ते कोणी नाकारलं, तेव्हा नेते कोण होते हे मी वेगळं सांगू का? काय गरज आहे असं मला वाटत नाही. पण इतके नतद्रष्ट इथले नेते होते की आज जी तहानलेली ठाणेकर भगिनी आहे त्याचा सर्वस्वी जबाबदार त्या काळचे आणि आजचेही नेते त्याला जबाबदार आहेत. त्यांनी ते धरण नाकारलं. आज त्या धरणाची किंमत 2800 कोटी रुपये झाली आहे. 2800 कोटी रुपये. म्हणजे चुकलेल्या धोरणांमुळे तुम्ही ठाण्याची वाट लावली. वाट, अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट. पैसे जमा कोण करतंय? 200 रुपये आणि 300 रुपये स्क्वेअर फीटचा भाव आहे. मी वरती आयुक्तांना सांगितलंय, इथे मागे एक BSUPची बिल्डिंग आहे आणि ठाण्यात जेवढ्या BSUPच्या बिल्डिंगी झाल्या आहेत, ठाण्यात जेवढ्या म्हाडाच्या बिल्डिंगी झाल्या आहेत, त्याच्यात राहणारे कोण आहेत? त्याच्यात बाधित म्हणजे ते प्रोजेक्ट अफेक्टेड, म्हणजे ज्यांची घरं एखाद्या प्रकल्पामुळे गेली आहेत त्यांना ती घरं द्यायची आहेत. पण राजन विचारे साहेब, तुम्हाला माहिती का, इथले दादा नगरसेवक जे आहेत त्यांचा PA, त्याच्या PAची बायको, त्याच्या PAचा नौकर, यांना ती घरं दिलेली आहेत. आणि याच्यात सगळे अधिकारी आणि सगळ्या दादा नगरसेवकांचा सहभाग आहे. हिम्मत असेल, हिम्मत, आयुक्त बसलेले आहेत. या संपूर्ण BSUP आणि म्हाडा इमारतीमध्ये राहणाऱ्यांची तुम्ही चौकशी करा. तिथल्या प्रत्येकाचा आयडेंटिटी कार्ड, त्याचा पूर्व इतिहास तपासा आणि ठाणेकरांना सांगा ही घरं कोणाची आहेत. कशात भ्रष्टाचार नाही. खरं तर आता महानगरपालिकेवरती हे जे लावलेलं ना हे काढून टाकायला पाहिजे आणि इथे पाटोळेचा फोटो लागला पाहिजे. कारण का पाटोळे हा तुमचा चेहरा आहे. पाटोळे हा तुमचा चेहरा आहे. कारण का पाटोळे त्या पदावरती नुसता येऊन बसला नव्हता, दाम लगाया था, दाम. और जो दाम लगाया था उसकी वसूली कर रहा था, कोई गलत काम नहीं कर रहा था. त्याच्या खिशातनं गेले होते ना. पण पाटोळे त्या पदावरती बसायला योग्य होता का हे आयुक्तांनी जाहीर करावं. या ठाणे महानगरपालिकेत असलेल्या अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता आणि त्यांच्या पदांना मान्यता आहे का हे आयुक्तांनी जाहीर करावं. आणि आयुक्तांनी का जाहीर करावं? कारण का सरकार आता कोणी जबाबदार नाही आहे. आता हे सगळी ठाणे महानगरपालिकेची बजबजपुरीला सरकार जबाबदार आहे. मला वाईट वाटतं. पानसे कुठे गेले? संजय केळकर प्रामाणिक माणूस आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काय आम्हाला शंका नाही. आमच्या 90 सालापासून आम्ही बघतोय त्यांना. दर अधिवेशनाला ते सांगतात की ठाणे महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे.
मला वाईट संजय केळकरांबद्दल वाटतं. एक RSSचा प्रामाणिक कार्यकर्ता, मुख्यमंत्री ऐकतच नाही. अहो सरकार तुमचं ना, कळव्यात पाण्याचा मोर्चा. अरे तुम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांकडे बसून सांगायला पाहिजे 10 MLD पाणी वाढवून द्या, आणि मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर करायला पाहिजे, दिली ऑर्डर, द्या, वाढवलं पाणी. अरे तुम्ही कसले मोर्चे काढता? सत्तेत बसून कसले मोर्चे काढता? कारण का वाटा ठरलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात लक्ष घालायचं नाही. ठाणं हे दे दिया है, तुम संभालो, हम उसमें देखेंगे भी नहीं. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हम देखेंगे नहीं, आयुक्तांच्या बदल्या हम देखेंगे नहीं. मी आव्हान देतो, जाहीर आव्हान, इथले बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची शैक्षणिक अर्हता, त्याला मिळालेले प्रमोशन हे योग्य आहे का, हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शपथपत्रावर द्यावं. मी त्यांचा इथे येऊन जाहीर सत्कार केला. साले चोर बसवले, चोर. आज आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम केलं, आणि ते आयुक्तांच्या मनात होतं. मी वारंवार जे बोलत होतो, बोरसे नावाचा अधिकारी भ्रष्ट आहे हे स्वतः आयुक्त कबूल करतील, आणि म्हणून आपण मागणी केल्यानंतर त्यांनी 1 मिनिटात सांगितलं मी त्याची बदली करतो. 1 मिनिटात. त्यामुळे भ्रष्टाचार ह्याचा नागडा समोर उभा आहे, नागडा, नागवा. फक्त ठाणेकरांना विनंती, आता उड्या डोळ्यांनी बघा, डोळे बंद करून घेऊ नका. नगरसेवक तर विकले जात आहेत, भाव लावलाय, भाव. तुझा काय भाव आहे रे? नाही नाही, माझा भाव मी अजून ठरवलेला नाही. मग रात्रीपर्यंत भाव ठरतो. 3 सकाळी 4 कोटी घरी पोचतात. नगरसेवक काल रात्री माझ्या घरी बसलेला असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच्या घरी जाऊन बसतो. इथला प्रत्येक माणसाला भाव लागलाय हो. म्हणजे इतकं खरेदी विक्री महासंघ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो असं आयुष्यात वाटलं नव्हतं. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र, हा यशवंतरावांचा महाराष्ट्र, हा SM जोशींचा महाराष्ट्र, हा नाग गोरेंचा महाराष्ट्र, का सूर्याजी पिसाळचा महाराष्ट्र. पण एक लक्षात ठेवा, इतिहास तानाजी मालुसरेचा लिहिला जातो, खंडोजी खोपडेचा नाही. तेव्हा ठीक आहे, काही निवडणुका पैशाच्या जोरावर, वोट चोरीवर वगैरे जिंकला, ठीक आहे. पण मला जे चित्र दिसतंय, खास करून घोडबंदरवरनं जी हवा येते, घोडबंदरची लोक स्वतःहून आंदोलन करतायत. कुठला राजकीय पक्ष जात नाहीये त्यांच्याकडे आंदोलन करा सांगायला, पण ते स्वतःच परिस्थितीला इतके कंटाळलेत की ते स्वतःहून त्या रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत. आणि मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 5 वर्षांनंतर घोडबंदर रोडचं वाटोळं झालेलं असेल. तिथले लोक पस्तावतील की आम्ही घरं का घेतली घोडबंदर रोडला. आज जायला म्हणजे घोडबंदरवरनं निघाला तर त्याला या टोलनाक्यावर यायला तास 1.5 तास लागतो. कशाला मारायला तो घोडबंदरवर राहायला जाईल रे. त्यामुळे ठाण्याचं जे काय वाटोळं केलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हे दरोडेखोर आहेत. आणि या दरोडेखोरांना पकडून देण्यासाठी म्हणून आपले भलेही मतभेद असतील, आहेत, काही ठिकाणी आपण वेगळे आहोत विचाराने, पण एकत्र यावं लागेल ठाणेकरांसाठी. थोडंसं एक पाऊल मागे एक पाऊल पुढे करत करत आपल्याला यावं लागेल, कारण का नाहीतर ठाणेकर आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी या महानगरपालिका वाचवणं ही आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. एका पिढीचं आयुष्य बर्बाद होताना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आपल्या आया बहिणी झोपडपट्टीमध्ये शौचालयात जाऊ शकत नाही अशी शौचालयाची अवस्था आहे. मी आता त्या ज्या भाषेत भाषण केलं होतं विधानसभेत, ते भाषण मी इथे करू शकत नाही, कारण मला शब्दाची मर्यादा आहे. अरे ठाणे महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेमध्ये स्त्रीला शौचालयाला बसायला जागा नाही, लाजा वाटत नाहीत तुम्हाला?
पाणी नाही 24-24 तास. सोसायटी लाखोनी बिल भरते टँकरचं. लाजा वाटत नाही तुम्हाला? फक्त पैसे वरपण्याचं काम चालू आहे. आणि ते जर आवडायचं असेल तर आजचा मोर्चा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. काय म्हणजे खूप असं प्लॅनिंग करून ठरवलेला मोर्चा नाहीये. बरोबर आहे ना राजन विचारे साहेब? असं काय फार मोठा आहे, पण तरी जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ह्याच्यावरती बाबा आपण खुश आहे. म्हणजे उद्या जर खरंच ठरवला की चारही पक्षांनी मिळून मोर्चा काढायचा तर लाखभर माणसं जमा होतील याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. ठाणेकर आतमधनं क्रोधित आहे. वाढ बघतो एक पर्यायाची. ते बाकी कोण काय बोलतो, भ्रष्टाचार. अरे तुम्ही उघड्या डोळ्याने नागडे दिसतात. फक्त लोकांनी डोळ्यावर झापट टाकले ते मतदानाच्या दिवशी बाहेर काढतील. फक्त आता बँका उघडल्या जातील. ठीक आहे, देखते हैं, लढेंगे. किंवा अधिक न बोलता तिथे प्रत्येक आलेल्या ठाणेकरांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या डोळ्यामध्ये राग दाखवलाय. तो राग प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक ठाणेकराचा आहे. ठाणेकराचं मन तुमच्या डोळ्यातनं बोलतंय. ते मन ह्यावेळच्या महानगरपालिकेत बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. अभी तो शुरुआत है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तेव्हा अधिक न बोलता इथेच थांबतो. आल्याबद्दल परत आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.